जय श्री कृष्ण. राधे राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी मणिधेनु आठवी वत्स नित्य. जननी रिकामे बालका पासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मध्ये न कळे अज्ञान मी लेकरू. गाली गे मद प्रेम पाकर सदा. दूरी नको गे धरू. प्रेमे बहात मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया निज तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाविक श्रोते हो, भागवत कथेच्या 4थ्या दिवसाचा हा तिसरा भाग आज आपण बघणार आहोत. काल आपण राजे हरिश्चंद्राचे चरित्र पाहिले. आज आपल्याला परशुरामाचे चरित्र, रामचरित्र, गंगा अवतरण, खटवांग राजाचे चरित्र आणि कृष्ण परमात्माचा जन्म इथपर्यंतचा भाग 4थ्या दिवशी आपण पाहून 4थ्या दिवसाचा कथाभाग संपेल. परीक्षिती म्हणाले, आता मला भगवंताच्या 10 अवतारामध्ये 10 अवतारातील 6वा अवतार भार्गवराम परशुराम यांचं चरित्र ऐकायची इच्छा आहे. शुकाचार्य म्हणाले, भागवतात 24 अवतार आहेत, परंतु शास्त्रामध्ये 10च अवतार आहेत. त्या 10 अवतारामध्ये वराह अवतार, कच्छ अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार आणि कल्की अवतार असे 10 अवतार आहेत म्हणाले. तर या 10 अवतारामधला हा 6वा अवतार भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये अध्याय 13वा आणि अध्याय 14वा हा परशुरामाचं चरित्र सांगणारा अध्याय आहे. अध्याय 13 आणि अध्याय 14, स्कंद 9वा स्कंद चालू आहे. 9व्या स्कंद संपला, रामचरित्र संपलं की 9वा स्कंद संपतो आणि 10व्या स्कंदाला प्रारंभ होतो कृष्ण जन्माच्या कथेनं आणि 10व्या स्कंदाचा प्रारंभ करून आजची कथा संपेल. तर हे 24 अवतारापैकी भागवतामध्ये आपलं भागवतात 24 पण शास्त्रामध्ये 10 अवतार. 10मधला हा 6वा अवतार. हा
जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. जमदग्नी हा हे शंकराचा अवतार आहे, तर रेणू ही पार्वतीचा अवतार आहे. आणि परशुराम याचं मूळ नाव भार्गवराम. हा भार्गवराम विष्णूचा अवतार आहे. विष्णू भगवंतानं महादेव आणि पार्वतीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. पार्वती म्हणजे रेणुका आणि महादेव म्हणजे जमदग्नी. रेणुका जमदग्नी यांचा पुत्र परशुराम. वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयेला जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी या भार्गवरामाचा जन्म झाला. सज्जनांचं रक्षण, दुर्जनाचा नाश करण्यासाठी, या धर्मासाठी हा अवतार झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मं सजाम्यम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा रीतीनं जमदग्नीच्या आणि रेणुकेच्या पोटी यांचा जन्म झाला. जमदग्नी ऋषी म्हणजे भृगुमुनीचे पुत्र. भृगूच्या आश्रमात राहत होते. आणि शंकर भगवंताचा अवतार होता. रेणुका मात्र अयोध्येचा राजा रेणू त्याची कन्या. आपण काल पाहिलं की या अगोदर आपल्याला ही कथा माहिती आहे की या रेणू इक्ष्वाकुकुळामध्ये, सूर्यकुळामध्ये संततीचा प्रॉब्लेम बरेच जणांना होता. तर रेणू राजाला संततीचा प्रॉब्लेम होता. म्हणून त्यानं गौतम ऋषीची तपश्चर्या केली. गौतम ऋषीने त्यांना आज्ञा दिली, तुम्ही वेल्लूर कर्नाटक येथे गोकर्णात मूकांबिका देवी आहे तिची उपासना करा. गोकर्ण महाबळेश्वरपासून 30-40 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आजही ते मंदिर आहे. स्वतः रेणूराजानं त्या ठिकाणी जाऊन 9 दिवस तिथं त्या मूकांबिका देवीची उपासना केली आणि ती प्रसन्न झाली. मूकांबिका देवीने सांगितलं, तू यज्ञ कर, मी यज्ञातून तुझ्या इथं प्रकट होईल. आणि अशा रीतीनं रेणूराजानं यज्ञ केला. यज्ञातून ही कन्या प्रकट झाली. रेणूराजाची कन्या म्हणून तिचं नाव रेणुका ठेवण्यात आलं. पुढे ती उपवर झाल्यानंतर तिला अनेक ठिकाणी राजांनी मागण्या घातल्या, पण तिनं सांगितलं की मी राजाची राणी होणार नाही, मी ऋषीपत्नी होणार. तिनं निर्णय जाहीर केला. आणि मग रेणूराजानं अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर जमदग्नी ऋषीची माहिती मिळाली. जमदग्नी ऋषीबरोबर तिचा विवाह झाला. रेणुकेला या जमदग्नी ऋषीपासून 5 पुत्र झाले. 5वा हा भार्गवराम. जमदग्नीचा आश्रम नर्मदा किनाऱ्यावर होता आणि रेणूराजा जे आहे ते अयोध्येला त्यांचं राज्य होतं. 8व्या वर्षी या भार्गवरामाचं उपनयन झालं. उपनयनानंतर त्याने हिमालयात जाऊन तपश्चर्या केली. शंकर भगवंत प्रसन्न झाले. शंकर भगवंताने त्याला शिवधनुष्य दिलं, खड्ग दिलं, भाला दिला, कवच दिलं. भृगुमुनी आजोबांचं मार्गदर्शन मिळालं. एकदा देवदानवाच्या युद्धामध्ये शंकराच्या आदेशाने त्याने दैत्याच्या विरुद्ध युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये देवांचा विजय झाला. तर खरे विजयाचे शिल्पकार होते परशुराम, भार्गवराम.
पुढे या भार्गवरामानं गणपतीचं तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले. गणपती त्याला परशु आणि परशु विद्या दिली. परशु कसा चालवा याचे ज्ञान दिलं आणि तेव्हापासून त्यांना परशुराम म्हणून ओळखलं जातं. शंकर भगवंतानं प्रसन्न होऊन दिलेलं शिवधनुष्य शेवटपर्यंत त्यांच्याकडे होतं. आज तेच धनुष्य तपश्चर्याला जाताना त्यांनी जनक राजाकडे ठेवलं आणि जनक राजाने त्या धनुष्याला जो कोणी प्रत्यंचा लावीन त्याला सीता वरमाला घालील असा स्वयंवर ठेवलं तिथे. तर तेच हे धनुष्य होतं शंकराचं. अशा रीतीनं त्यांचं शिक्षणही उत्तम रीतीनं पार पडलं आणि तपश्चर्येला ते बद्रीनाथला जात होते. बद्रीनाथ केदारनाथ या भागात त्यांची तपश्चर्या पण झाली. एकदाची अशी कथा आहे की एकदा चित्ररथ गंधर्व म्हणजे ह्या रेणुकेचं एक वैशिष्ट्य होतं की दररोज सायंकाळी ती दिवे लावण्याच्या अगोदर नर्मदेला जाऊन एक घडा भरून आणायची. ती आल्याबरोबर तिनं दिवा लावायचा आणि दिवा लावला की मग जमदग्नीचं यज्ञ व्हायचा सुरू. अग्निहोत्र नित्यनेम होता. एक दिवशी ही सायंकाळी नर्मदेच्या किनारी पाणी आणण्यासाठी गेली असताना तिथं तिने एक दृश्य पाहिलं. चित्ररथ गंधर्व आपल्या राण्यासह त्या ठिकाणी जलक्रीडा करत होता. आता जलक्रीडा करत असताना तिनं पाहिलं. रेणुकेच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. मनात विचार आला की मला अनेक राजांनी मागणी घातली पण मीच राजाची राणी व्हायचं सोडून ऋषीपत्नी झाली. नाहीतर आजही मी या राण्यांसारखी माझ्या पतीबरोबर अशीच जलक्रीडा करू शकले असते. या ओळखल्याऐवजी माझ्या अंगावर असे यांच्यासारखे भरजरी चालू राहिले असते. दागदागिने मी मढले गेले असते असा विचार मनात आला आणि अचानक भानावर आली की अरे पती अंतर्ज्ञानी, त्यांना जर हा विचार कळला तर फार वाईट होईल आणि दिवे लागण्याची वेळ टळत आहे, होमाची वेळ होऊन गेली आहे. हा विचार मनात येताच गडबडीनं तिने ती घागर भरून ती निघाली. घरी यायला उशीर झाला होता. जमदग्नी अंतर्ज्ञानी होते. रेणुका येताच त्यांनी तिला प्रश्न विचारला, रेणुके उशीर का झाला? रेणुका एक नाही दोन नाही परत रागात विचारलं, बोलत का नाहीस? दिवे लागण्याची वेळ टळली, होमाची वेळ टळली आहे. ते म्हणे क्षमा करा नाथ, मी त्या चित्र गंधर्वान त्यांच्या राण्यासोबत त्याची जलक्रीडा पाहत होते म्हणून मी मोहित झाले, क्षमा करा. आणि आता तिच्या मनातलं सगळं जमदग्नी ऋषीनं बोलून दाखवलं. जमदग्नी ऋषी अंतर्ज्ञानी होते. हो, ते म्हणाले तुला ऋषीपत्नी असाचा विसर पडला, तुझ्या मनामध्ये विषय निर्माण झाला, तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला. खरंच आहे, तू तुझ्या हाताने पायात कुऱ्हाड मारून घेतलीस. तुला अनेक राजांच्या मागण्या होत्या, तू मनाने तू तुझ्या इच्छेनं ऋषीपत्नी झाली. नाही तर तुलाही असंच या चित्र गंधर्वासारखं त्यांच्या पत्न्यासारखं तुलाही जलक्रीडा करता आली असती असा विचार तुझ्या मनात आला. ही विषय वासना तुझ्या मनात निर्माण झाली. लक्षात ठेव, विषयानं आत्मघात होत असतो. पतंगादित्या लिंगन तेथे त्याचे अचूक मरण, ते विषयाचरण आत्मघाता. पतंग देवावर जेव घेतो, आत्मघात होतो. तसा तुझा आत्मघात होण्याची वेळ आलेली आहे. गंधर्वसारखे इथे तुला नाही मिळणार, कारण इथे तुला वल्कल धारण करावं लागणार. सुंदर वस्त्र आणि अलंकार या कुटीमध्ये मिळणार नाही. तुझ्या मनात मोह निर्माण झाला, तुझ्या मनात पाप वासना निर्माण झाली, तुझा धिक्कार असो, तुझी मला गरज नाही आणि तू ऋषीपत्नी म्हणून माझी पत्नी म्हणून माझ्या कुटीत राहण्याची योग्यतेची नाहीस असं म्हणून त्यांनी मुलाला आवाज दिला, वडील मुलाला, आणि सांगितलं आईचं शिर धेडा वेगळं कर. वडील मुलांना नाही म्हणून सांगतात, त्यांनी त्याला एकदम भस्म करून टाकलं. दुसऱ्याला बोलावलं, त्यांनी नाही म्हणतात, दुसऱ्याला भस्म, तिसरा चौथा 4ही मुलं भस्म झाली आणि पाचव्यांदा परशुरामला आवाज दिला. परशुराम आला. परशुराम आला, म्हणलं काय बाबा, आईचं शिर धडा वेगळं कर.
हातातल्या परशूनच आईचं शिर धडावळलं. कारण परशुरामाला आपल्या पित्याचा अधिकार माहीत होता. आणि लगेच मग जमदग्नी म्हणाले, परशुरामा मी तुझ्यावर अगदी खुश आहे, चल माग तुला काय वर मागायचं तर. त्याने सांगितलं, खरंच द्याल बाबा? म्हणले हो. म्हणजे बाबा मला तुमचा अधिकार माहीत आहे, क्रोधाच्या भरात तुम्ही मला आदेश दिला, मी पाळला. आता माझी एक विनंती आहे की माझी आई माझे भाऊ परत जिवंत करा आणि पूर्ववत त्यांना मागचं सगळं विस्मरण व्हावं. स्वप्नातून उठल्यासारखे ते चारी भाऊ आणि आई उठून बसली. असा जमदग्नीचा अधिकार होता आणि परशुरामाला हे ज्ञात होतं. परत परशुराम तपश्चर्याला गेले आणि त्याच वेळे हाय वंशाचा राजा, त्याचं नाव होतं सहस्त्रार्जुन. हा ज्याला 1000 हात होते म्हणून त्याचं नाव सहस्त्रार्जुन पडलं होतं. खरं नाव होतं कार्तवीर्य. याला 12,000 पुत्र होते. हाय वंशाचा हा राजा होता आणि हाया वंशाचा राजा कार्तवीर्य उर्फ सहस्त्रार्जुन एकदा जमदग्नीच्या आश्रमात आपल्या सैन्यासह आला. तो शिकारीला गेला होता, चतुरंग सेनाबरोबर होती. राजाने त्याचा आदर सत्कार केला आणि भोजन करण्याचा आग्रह केला. त्याने सांगितलं की तुमच्या कुटीमध्ये आमच्या सर्वांची सोय होणार नाही, एवढं अन्नधान्य नसेल. पण त्यांनी सांगितलं, त्याने जास्त आग्रह केला राजाने. मग म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही स्नान करून येतो, तो पण स्वयंपाक तयार करा. स्नानाला गेले. चतुरंग सेनेसह स्नान करून आले आणि येऊन पाहतात कामधेनूच्या साह्यानं पंचपक्वानाचं भोजन होतं. चांदीचे ताटं पाटं शीतल जल. अहो राजा करू शकणार नाही एवढी सुंदर व्यवस्था जमदग्नी ऋषीने केली होती. राजाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं की एवढं कसं तुम्हाला शक्य झालं? मग त्याने सांगितलं, माझी ही कामधेनू फार भोळे होते जमदग्नी. मग राजाच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की अशी जर कामधेनू या ऋषीला काय गरज आहे, असं ऐश्वर्य असं वैभव मला हवं. आणि म्हणून राजानं त्या कामधेनूची अभिलाषा केली, मागणी केली प्रेमानं. पण त्यांनी कामधेनू देणार नाही म्हणून सांगितलं. शेवटी राजाने साम दाम दंड भेदाने ती कामधेनू तिथून पळून नेली. पळून नेल्यानंतर जमदग्नी हातबंद झाले. जेव्हा परशुराम तपश्चर्येवरून आला, तपश्चर्येवरून आल्यानंतर परशुरामाला कळले की आपल्या पित्याचा अपमान करून या कार्तवीर्य राजांनी, सहस्त्रार्जुन राजांनी त्याच्या 12,000 मुलांनी येऊन आपल्या पित्याची कामधेनू बळजबरीने नेली. ही बातमी कळतात परशुराम युद्धाला आला. हा कार्तवीर्य राजा दत्तभक्त होता. नर्मदा किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरचं आज राज्य आहे, तिथं अहिल्याबाईच्या अगोदर हा हाय राजाचा वंशाचा राजा राज्य करत होता. महिष्मती नगर, नर्मदा किनाऱ्यावर. आणि 12,000 पुत्र होते. पराक्रमी होता. त्यांना रावणाला हारून बंदीखान्यात टाकले होतं. तर असा कार्तवीर्य राजा, थोडं नाही त्याचं 17 औक्षणी सैन्य होतं. कामधेनू पळून नेल्यानंतर परशुराम एकटा युद्धाला गेला. कार्तवीर्य राजाच्या 17,000 सैन्याला परशुरामाने ठार केलं. त्याची मुलं पळून गेली. सैन्य ठार केलं आणि त्यांनी कार्तवीर्यालाही ठार केलं आणि कामधेनू परत आणून पित्याला दिली. कार्तवीर्य राजा मारला गेला. 17 औक्षण सैन्य मारले गेलं. 12,000 मुलं तितर इकडे तिकडे पळून गेले म्हणून वाचली. आणि परत हा तपश्चर्येला निघून गेला. तपश्चर्येला निघून गेल्यानंतर 12,000 पुत्र एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या पित्याचा बदला आपण घ्यायचा, जमदग्नीचा वध करायचा. आणि म्हणून असा विचार करून हे 12,000 पुत्र आले. 12,000 पुत्रांनी येऊन पाहिलं की हा परशुराम तपश्चर्येला गेलेला आहे आणि त्याच काळात या 12,000
पुत्राने येऊन यमदग्नीला ठार केलं, ही बातमी परशुरामाला कळाली. परशुरामाला खूप दुःख झालं. त्याने शपथ घेतली की मी त्या हयहय वंशाच्या संपूर्ण पिढ्याला ठार केली, एकही त्याचा पुत्र मी जिवंत राहू देणार नाही, त्याच्या 21 पिढ्या मी नष्ट करेन. शपथच घेतली. पण आई म्हणाली की आधी तू त्याचा अंत्यसंस्कार कर, आणि त्या अंत्यसंस्काराच्या वेळी मी तुझ्या पित्याबरोबर जे आहे ते सती जाणार आहे. पण मात्र अंत्यसंस्कार अशा जागी करायचा की जिथं कोरी भूमी आहे, जिथं मुळीच पाप झालेलं नाही. त्याने विचारलं अशी भूमी कुठे आहे? एपा म्हणाले तू आम्हा दोघांना घेऊन चाल. मग त्यांनी कावड आणली. एका कावडीमध्ये आपल्या पित्याचा मृतदेह ठेवला आणि एका कावडीत आईला बसवलं. भारतभर प्रवास कर, म्हणजे जिथं आकाशवाणी होईल ती पुण्यभूमी राहील, तिथं दत्तप्रभू प्रकट होतील आणि ते तुला मदत करतील अंत्यसंस्कारासाठी, आणि मी तिथं सती जाईल, तिनं सांगितलं. त्याप्रमाणे हा संपूर्ण भारतभर निघाला. नर्मदा किरण गुजरातमधून महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रातून सगळीकडे फिरत फिरत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात त्या पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या सह्याद्री पर्वतावर तो आला. त्या ठिकाणी जे ते ज्याला माहूरगड आज म्हणतात, मातापूर म्हणतात, त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की ही कोरी भूमी आहे, ही पुण्यभूमी आहे. तिथं दत्तप्रभू प्रकट झाले. त्यांनी यमदग्नीचा अंत्यसंस्कार केला आणि नंतर मग तिथं परशुरामाला त्यांनी सांगितले अंत्यसंस्कारासाठी तिथं तीर्थ हवं, पाणी हवं. परशुरामानं बाण मारल्यावर तिथं सर्व तीर्थ एकत्र आली, ज्याला मातृतीर्थ म्हणतात, ते तिथं आजही आहे. माता पित्याचा संस्कार करून दत्तप्रभू अदृश्य झाले आणि आईनं सांगितलं होतं की परशुराम तू जाताना बाळा मागे पाहू नको. अंत्यसंस्कार केला. तो शांत मनाने पुढे पाहून जात असताना त्याला आईची आठवण झाली. गळा भरून आला आणि तेवढ्या सिंहगर्जना ऐकल्याबरोबर तो आई म्हणून त्यानं मागे पाहिलं तर आई अर्ध्यात फक्त आईचा चेहरा तिथं प्रकट झाला होता. आई म्हणाली बाळा तू जर मागे वळून पाहिलं नसतं तर मी पूर्ण रूपात तिथं प्रकट झाली असते आणि आम्ही याच रूपात तिथं स्थित राहणार. आणि म्हणून माहूरगडावरती रेणुका स्थिरावली आणि म्हणून त्या ठिकाणी तिचा फक्त शिर आहे, पूर्ण धड नाही. बघा अशी ही रेणुका माऊली आणि असा तो तिचा पुत्र. मग यांनी त्या जमदग्नीच्या त्या सगळ्या 12,000 मुलांना 21 पिढ्या खत्म केल्या हाय वंशाच्या. आणि मग तिथून त्यांनी 3 अश्वमेध यज्ञ केले. संपूर्ण भूमी आपल्या गुरुला कश्यपाला दिली आणि ते महेंद्र पर्वतावरती कोकणामध्ये जाऊन तपश्चर्या करत बसले. अशा प्रकारे या ठिकाणी हे चरित्र परशुरामाचं अत्यंत उत्तम आणि बुद्धबोधक असं आहे, जे या ठिकाणी संपलेलं आहे. परशुरामाच्या चरित्रानंतर पुढची कथा आहे ती गंगा अवतरणाची कथा आहे. ती सगर राजा हा चक्रवर्ती सम्राट होता. हा इक्ष्वाकू कुळामधला, रेणुराजाच्या कुळातला. याच कुळात पुढे रामप्रभू झाले. बघा तर हरिश्चंद्राच्या वंशामध्ये बाहुक, त्याला 2 पत्न्या होत्या आणि एका पत्नीपासून सगर झाला. सगर म्हणजे विषासह उत्पन्न झालेला पुत्र म्हणून तो सगर. हा सार्वभौम राजा होता. त्यालाही 2 राण्या होत्या. एका राणीला 60,000 पुत्र होते आणि एकीला एकच होता. असमंजस. तर हे 60,000 पुत्र विवेकी होते आणि हे स्वतःच्या पापान भ्रष्ट झाले. काय झालं की एकदा हा सगर राजा यज्ञ करत असताना याचा यज्ञाचा घोडा इंद्राने पळवला. त्या यज्ञाचा घोडा आणण्यासाठी 60,000 पुत्र गेले. इंद्राने तो यज्ञाचा घोडा कपिल मुनीच्या आश्रमात बाहेर सोडला. आता हे कपिल मुनीच्या आश्रमाच्या बाहेर घोडा चरत असताना यांचा संबंध झाला की हा यांनीच आणला आहे आणि आता डोळे झाकून बसली तपश्चर्या करत, हे ढोंगी आहेत असं म्हणून हे 60,000 पुत्र त्या कपिल मुनीवरती हल्ला करू लागले. हाना मारा तोडा
असं म्हणत असता कपिल मुनीनं फक्त डोळा उघडून पाहिल्याबरोबर 60,000 पुत्र भस्म झाले. यज्ञ तसाच राहिला. आता दुसरा जो मुलगा होता असमंजस, त्याला समजच कमी होती. पिशाची वृत्तीचा होता, तो योगी होता. आणि म्हणून असमंजसचा मुलगा असणारा अंशुमन याला राजगादीवर बसवतो. आता अंशुमन राजगादीवर बसल्यानंतर त्या यज्ञ करायचं ठरला. आणि यज्ञ करायचं ठरल्यानंतर मग अंशुमन नंतर दिलीप राजा झाला. दिलीपानं विचार केला की आपले 60,000 चुलते हे भस्म झालेत, पापाने भ्रष्ट झालेत. मग आता त्यांना आपल्याला तिलांजली देऊन मुक्त करायचं. म्हणून दिलीपाने येऊन त्या कपिल मुनीच्या आश्रमात कपिलांची क्षमा मागितली. कपिलांनी तो घोडा द्यायला म्हणले यज्ञ करणं. याच्यावर उपाय पण सांगितला की भूतलावर जर गंगा आली स्वर्गातून तर तुझ्या या 60,000 पुत्रांचा उद्धार होईल. मग दिलीपाने यज्ञ केल्यानंतर तपश्चर्याला गेला. पूर्ण आयुष्यभर तपश्चर्याला गेली, पण गंगा प्रसन्न झाली नाही. दिलीप नंतर त्याचा पुत्र भगीरथ यानं ती तपश्चर्या पुढे चालू ठेवली गंगेची, तरी गंगा प्रसन्न झाली नाही. आपला अंशुमन नंतर दिलीप आणि दिलीप नंतर भगीरथ. आधी अंशुमनने केली, मग दिलीपने केली आणि नंतर भगीरथने. पण भगीरथाला मात्र गंगा प्रसन्न झाली. तिनं 2 अटी सांगितल्या. एक तर माझा जो वेग आहे हा कोणीतरी धारण करावा लागेल, नाही तर मी जर वरतून जर स्वर्गातून भूतलावर आले तर माझ्या वेगाने भूतलाचे फुटून पाताळात जाईल, मग तुम्हाला उपयोग होणार नाही. त्याकरता भूतलावर माझा वेग कोणतरी धारण करून ती हळूच या भूतलावर सोडावी आणि माझं मालिन्य नष्ट व्हावं. त्यावेळेस या भगीरथानं सांगितलं की ठीक आहे माते. भगीरथानं शंकराची तपस्या केली, शंकर प्रसन्न झाले. शंकरानं सांगितलं ठीक आहे, मी माझ्या डोक्यावर घ्यायला तयार आहे. आणि भगीरथानं सांगितलं माते, तुझ्या गंगेमध्ये जरी पापी लोकांनी स्नान केलं तरी भूतलावरती एवढे संत महात्मे की त्यांच्या संतांच्या स्पर्शाने तुझं मालिन्य परत नष्ट होईल. आणि मग गंगेचं अवतरण झालं आणि त्या सगळ्यांच्या 60,000 पुत्र मुक्त झाले. अशा प्रकारे गंगेच्या अवतरणाची ही कथा झाल्यानंतर पुढे खटवांग राजाची कथा आहे की इक्ष्वाकू कुळामध्ये म्हणजे सूर्यकुळामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. याचं वैशिष्ट्य असं की याला देवाकडून कळालं की 2 घटिकामध्ये त्याचा मृत्यू होणार. फक्त 2 घटिका शिल्लक असताना सर्वस्वाचा त्याग करून त्याने केवळ 48 मिनिटांमध्ये भगवंताशी तो एकरूप झाला आणि मुक्त झाला. परीक्षेला तरी 7 दिवस व्हायला लागले मुक्त व्हायला. या खटवांगनंतर दीर्घबाहू राजा झाला. दीर्घबाहूनंतर रघुनंतर अजनंतर दशरथ आणि दशरथानंतर रामप्रभू राजे झाले. या रघुच्या नावाहून याचं नाव रघुकुल ठेवलं किंवा याला रघुवंश देखील म्हणतात. अशी रामचंद्र भगवंताचा जन्म झाला. तर रामकथा ही मानवी जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याचं चरित्र अनुकरणीय आहे. पिता म्हणून, पुत्र म्हणून, माता म्हणून, पत्नी म्हणून, मित्र म्हणून, बंधू म्हणून कसं वागावं हे आम्हाला रामचंद्राच्या चरित्रातून शिकता येतं. कृष्णकथेचं अनुकरण करता येत नाही, पण रामचरित्राचं अनुकरण करता येतं. कारण कृष्णाचे चरित्र गूढ आहे, रहस्यमय आहे. म्हणून त्याच्या चरित्राचं तुम्हाला फक्त चिंतन करावं, त्याचं अनुकरण करू नये. रामाच्या चरित्राचं मात्र तुम्हाला अनुकरण करता येतं.
हे रामायण म्हणून रामायणाला जीवनाची आदर्श आचारसंहिता म्हटलेली आहे. रामायण हे नारदामुळेच लिहिलं गेलं आणि भागवत हे नारदामुळेच लिहिलं गेलं. रामायण आणि भागवत दोन्ही ग्रंथाचे प्रेरक नारद मुनीचे. नारद मुनीमुळे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि नारद मुनीमुळेच रामायण लिहिलं गेलं. आपल्याला वाल्या पुढ्याची कथा माहिती की याने खूप मोठं पाप केलं होतं. एक मनुष्य मारला की एक रांजणात एक दगड टाकावा असे 7 रांजण भरले होते. परंतु नारद महर्षीसारख्या संतांची संगत झाली व अर्धाक्षर न घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. एवढ्या मोठ्या पापाची शांती झाली आणि नारदाने त्याला रामनामाचा मंत्र दिला. जे रामनाम घेऊन तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि नंतर मग नारदाने त्याला सांगितलं की तू रामाचं चरित्र लिही. बरं, गंमत अशी, जे चरित्र वाल्मिकीनं लिहिलं त्याच्यानंतर 60,000 वर्षानंतर रामप्रभूचा जन्म झालेला आहे. म्हणजे रामाआधी 60,000 वर्ष वाल्मिकीनं रामचरित्र लिहिले आणि म्हणून म्हटलेले कुळी याची कीर्ती वाढेली गहन केले रामायण रामाआधी. हे आश्चर्याचे. भागवत नारदामुळे आपल्याला माहिती आहे व्यासांचा असंतोष झाला, व्यासांच्या मनामध्ये दुःख झालं. मग व्यासानं त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकच कारण आहे की तुम्ही महाविष्णूचं चरित्र लिहिलं नाही, ते लिहा, तुम्हाला समाधान लाभेल. आणि ते लिहिलं, समाधान लाभलं. ही रामकथा जीवनाची आदर्श आचारसंहिता का, तर या रामकथेमधलं प्रत्येक रामचंद्राचं जे आचरण आहे ते आम्हाला आचरणात आणण्यासारखं आहे. म्हणून रामायण तुमच्या आमच्या जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हा हे तत्व आहे. राम कैकेयीसाठी वनात गेला आणि त्याग, रामाचा आणि भरताचा त्याग जो आहे असा त्याग कुठेच पाहायला मिळणार नाही, भूतो न भविष्यती. रामायण हे कसं जीवन जगावं हे सांगतं, तर भागवत हे जीवन कसं मरावं म्हणजे शेवटचा दिवस कसा गोड व्हावा हे सांगतं. रामायणामध्ये प्रत्येक जीवनातील प्रत्येक समस्येवरती तुम्हाला उत्तर सापडेल. रामायण अत्यंत संस्कार घडवणारा ग्रंथ आहे. रामानं स्वतः आचरण करून दाखवलं. त्याकरता रामप्रभूचा भूतलावर जन्म झाला. धर्म म्हणजे काय, धर्माचं आचरण कसं करावं, बालपणी, तरुणपणी, वृद्धापकाळी कसं वागावं, हे सगळं आचरण रामप्रभूनं आम्हाला करून दाखवलं. खरा रामाचा जन्म धर्मासाठीच झाला आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस हे भगवंत अवतार घेऊन धर्माचं रक्षण करतात आणि नंतर मग जो धर्माच्या आड येणाराचा मग ते काटा करतात, त्याचं निर्दालन करतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युग युगे. असं प्रत्येक युगात जन्म घेतात. आता इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पहिले धर्म, नंतर मग असुरांचं निर्धारण. पण लोक म्हणतात नाही नाही, रामप्रभू रावणाला ठार करण्यासाठी भूतलावर आले. अजिबात नाही. रामप्रभू तुम्हाला धर्म शिकवण्यासाठी भूतलावर आले. इस भूतल को स्वर्ग बनाने मैं आया हूं. धर्माचं आचरण कसं करावं, धर्म म्हणजे काय, तुम्ही चांगलं जीवन जगा आणि इतरांना चांगलं जीवन जगू द्या, हे रामानं त्याच्या आचरणातून तुम्हाला आम्हाला दाखवलं. रामाला जर रावणाला मारत असेल त्याला खाली येण्याची काय गरज होती. वरतूनच जर त्या रामप्रभूंना त्या रावणाची कळ दाबली असती तर लोक म्हणले असते आवा हो, रावण चहा पिता पिता हार्ट अटॅकनं मेला. केवळ या ठिकाणी रामप्रभूजी आले ते आम्हाला धर्माचं शिक्षण देण्यासाठी. आणि त्याकरता रामप्रभू शाळेत गेले. काय गरज होती रामरायाला शाळेत जायची.
ब्रह्मांडाचा नायक होता, परमात्मा होता, परमेश्वर होता, जगाचा चालक पालक मालक होता. अहो जे जे शिकवाय त्याशी ते आधीच ठावेत आहे अशी. पण तुम्ही आम्ही शाळेत गेलो नसतो ना, म्हणून रामप्रभूला शाळेत जावं लागलं. म्हणून बघा, रूपके देह ही अयोध्या आहे, आणि अयोध्यात राहणारा तो राम म्हणजे तुमच्या हृदयातला आत्मा राम. त्या रामानं जसे हे सगळे दुष्ट दुर्गुणी दुराचारी राक्षस ठार केले, तसे या हृदयातील आत्मरामाच्या मदतीनं काम क्रोध मद मोह लोभ मत्सर हे षडरिपू हे राक्षस ठार करा, आणि तुमच्या जीवनात रामराज्य येऊ द्या. हा रामायणाचा संदेश आहे. आणि त्याकरता हे रामकथा आहे. रामायणामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत: उत्तम आचरण आणि नामस्मरण. आचरणावर रामायणामध्ये भर आहे, नामस्मरणामध्ये. कारण नामस्मरणावर भर असण्याचं कारण आहे की हे वाल्मिकीचा आत्मा अनुभव आहे, स्वानुभव आहे की अरे बाबांनो, माझ्यासारखा दुष्ट दुर्गुणी दुराचारी ज्याने अनेक माणसं मारली, एक मनुष्य मारला की त्या रांजणात एक खडा टाकावा, एवढ्या माणसांना मारणारा मी पापी, परंतु केवळ रामनामानं माझं सारं पाप नाहीचं झालं. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचं पाप माझं नामस्मरणानं नष्ट झालं, आणि मी वाल्याचा वाल्मिकी झालो. हा स्वतःचा आलेला अनुभव, स्वानुभव, याला गुह्य ज्ञान म्हणतात. पुस्तकी ज्ञान हे पोपटपंची असतं, ते अनुभव आलेलं नसतं. परंतु हे ज्ञान गुह्य ज्ञान आहे, स्वतः अनुभव आलेला अनुभव त्यांनी या रामायणात लिहिला, आणि म्हणून त्यांना आग्रह झाला की नामस्मरण करा. या नामस्मरण केल्यामुळे मी उद्धरलो, त्या नामस्मरणात तुम्ही उद्धरून जा. आणि म्हणून या रामायणाला 5वा वेद म्हटलेलं आहे. कारण वेदाचं तत्व काय? वेदा अनंते बोलीला अर्थ इतुलाची काढीला, विठ्ठलाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्या. म्हणजे अर्थ एवढाच निघाला की परमेश्वराला शरण जा, त्याचं नाव घ्या. मग वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी तेच सांगतात ना की बा माझा अनुभव आहे म्हणून तुम्ही रामनाम घ्या. आणि आचरण आदर्श पाहिजे. चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळेल. अच्छी करणी करे तो नरका नारायण हो जाए, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून कर्मावर जास्त भर. रामायण सांगतं, तुम्हाला जर कोणाच्या रस्त्यात जर समजा फुलं टाकायचं नसेल टाकू नका, पण कमीत कमी काटे टाकू नका. तुम्हाला जर कोणाला सुग्रास भोजन द्यायचं नसेल देऊ नका, पण त्याच्या तोंडचा घास काढू नका. ही रामायणाची शिकवण. तुम्हाला कोणाच्या पायावर जर मस्तक ठेवायचं नसेल ठेवू नका, पण त्याच्या मस्तकावर पाय देऊ नका. ही रामायणाची शिकवण आहे. म्हणून रामायण हे नामस्मरण आणि आचरण या 2 गोष्टीवर फार भर दिली त्याच्यामध्ये. आणि म्हणून उत्तम संस्कार करणारा हा ग्रंथ हे लक्षात ठेवा. आणि स्वतःचा स्वानुभव यांनी वाल्मिकीने या ग्रंथात लिहिलेला आहे. 24,000 श्लोकन 7 कांड असणारा हा ग्रंथ. वाल्मिकी रामायण आपलं भागवतामध्ये रामकथा थोडक्यातच सांगावं लागते. कारण कृष्णचरित्र इथं महत्त्वाचं आहे. म्हणून अयोध्येचा राजा दशरथ संतती नाही, त्यानं पुत्रकामेश यज्ञ केला. पुत्रकामेश यज्ञानंतर त्याला 4 पुत्र झाले: राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. शिक्षण झालं 4ही मुलांचं वशिष्ठांकडे. आणि विश्वामित्र आले की यज्ञाच्या रक्षणासाठी मला राम लक्ष्मण द्या. राम लक्ष्मण यज्ञ रक्षणासाठी गेले. त्राटकेचा वध केला, अहिल्याचा उद्धार केला. आणि यज्ञाच्या ठिकाणी सुभाव मारीस तर वाचला, पण सुभावसह 20 कोटी राक्षस मारले.
आणि तिथून मग ते मिथिला नगरीला आले सीतेच्या स्वयंवराला. रस्त्याने येतामध्ये अहिल्याचा उद्धार केला. जनकाचा पण होता की धनुर्भंग. जनकाकडे शंकरानं ठेवलं धनुष्य होतं, शंकराचं परशुरामानं ठेवलं धनुष्य होतं, जे परशुरामाला शंकराकडून प्राप्त होतं. त्या धनुष्याचा जो कोणी धनुर्भंग करीन त्याचा जानकी वर्माला घाली. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावली रामप्रभूनं, बाकी कोणाला लावता आले नाही. आणि विवाह ठरला. त्याच ठिकाणी त्याच मांडवामध्ये रामाबरोबर सीतेचा विवाह होणार. त्याचबरोबर लक्ष्मणाचा उर्मिलेचा झाला. त्यानंतर श्रुतिकीर्तीचा शत्रुघ्नाचा झाला, भरताचा मांडवीचा झाला. चारही विवाह एकाच मांडवात झाले. लग्नानंतर वराड आलं. वराड आल्यानंतर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. त्या राज्याभिषेकामध्ये व्यत्यय आला. सरस्वतीनं मंथरेद्वारे कैकेयीच्या मनात विकल्प निर्माण केला आणि तिनं 2 वर मागितले की एका वरानं रामाला वनवास आणि दुसऱ्या वरानं भरताला राज्याभिषेक. आणि राम वनवासाला निघाले. रामाबरोबर लक्ष्मण आणि सीता निघाले. पहिली त्यांची भेट झाली श्रृंगवेरपुरामध्ये. कोळ्याचा राजा गुहक त्याची भेट घेऊन तिथून ते चित्रकूट पर्वतावर नावेच्या सहाय्यानं आले. आणि सुमंत परत गेले. सुमंत परत गेल्यानंतर दशरथाला त्याचा प्राणोत्क्रमण झालं. त्यानं देह ठेवला. मग भरताला आजळून घेऊन आले. आजळून आल्यानंतर भरतानं त्याचा दशरथाचा अंत्यसंस्कार केला. भरताला राज्याभिषेक करायचा सगळ्या मंत्रिमंडळाने विचार केला, पण भरत राजगादीवर बसला नाही. त्यानं सांगितलं मी माझ्या रामाला घेऊन येणार. आणि भरत रामाला आणण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्यावर हे सगळं चतुरंग सेना माता वगैरे सगळे आले. भरताची रामाची भेट झाली. रामप्रभू स्वतः परत गेले नाही, पण रामप्रभू स्वतःच्या पादुका भरताला दिल्या. तो त्या घेऊन भरत अयोध्येमध्ये आला. त्या खडावा ठेवून त्या खडावाच्या मदतीनं शत्रुघ्नाच्या मदतीनं त्यानं राज्यकारभार पाहिला. स्वतः अयोध्येपासून 2 किलोमीटर असणाऱ्या नंदीग्राम या ठिकाणी तो आपला कुटी बांधून उपासना करत बसला. नंतर तिकडे राम आणि लक्ष्मण हे सीता दंड करण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. पंचवटीमधून रावणानं सीतेला पळवून नेलं. नंतर मग सुग्रीवाच्या मदतीनं वानराच्या मदतीनं सीतेचा शोध लावला. वानराच्या मदतीनं रावणाशी युद्ध झालं. रावण कुंभकर्ण सगळे राक्षस ठार झाले आणि राम सीतेला घेऊन अयोध्येला परत आले. आणि आल्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाला. अशा प्रकारे हे रामचंद्राचं चरित्र या ठिकाणी थोडक्यात संपलेलं आहे. आता यानंतर कृष्ण परमात्माचं चरित्र इथे येतं. परीक्षिती म्हणाला, आपण मला सूर्यवंशातील चंद्रवंश राजाच्या कथा सांगितल्या. आता मला चंद्रवंशात यादव कुळात प्रकट झालेल्या श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र सांगा. आणि म्हणून परीक्षिती कृष्ण परमात्म्याच्या जन्माची कथा सांगू लागली. शुकाचार्य म्हणाले की मला ही कृष्ण परमात्माची कथा सांगताना खूप आनंद होतो. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप होतं, अधर्म वाढतो, अशावेळी भगवंत अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचं निर्धारण करून सज्जनांचं रक्षण करतो. गीतेमध्ये सुंदर वर्णन आले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभाव्य युगे युगे. जेव्हा भूताला असा दुष्ट दुर्जनाचा त्रास वाढतो, पृथ्वीलाही पापाचा भास सहन होत नाही,
तेव्हा प्रत्येक युगात हा भगवंत जन्म घेतो. मग द्वापार युगामध्ये काय परिस्थिती झाली होती अशी? तर द्वापार युगामध्ये सगळे राजे मातले होते, सगळे राक्षस मातले होते, सज्जनांचा कोणी वालीच राहिला नव्हता. आणि त्यामुळे काय होतं की पृथ्वीवरती सगळ्या राक्षसांचा आणि दुष्ट राजांचा त्रास होऊ लागला. पृथ्वीवर पापाचा भाव वाढला होता. कंस, शिशुपाल, दंतवक्र, भौमासूर, जरासंध, दुर्योधन हे सगळे दुष्ट राजे, यांना प्रजेचं हित अजिबात नव्हतं. त्यामुळे प्रजा त्रासून गेली होती. बरं, यांच्यासोबत यांच्या जोडीला चानूर, आगासूर, बकासूर, वृषभासूर, धेनकासूर, केशी दैत्य हे असे दुष्ट दुर्गुणी दैत्य सगळे. त्यामुळं पृथ्वी पापानं पीडित झाली होती. सज्जनांना त्रास होऊ लागला, धार्मिक लोकांना त्रास होऊ लागला. तेव्हा देवादिदेव सगळे पृथ्वीसह विष्णू परमात्माकडे आले आणि त्यांनी विष्णू परमात्माला विनंती केली की देवा, आता तुम्ही अवतार घ्या आणि भूमीचा भार हलका करा. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे देवांनो, ऋषीमुनींनो, काळजी करू नका. यदुवंशात वसुदेव देवकीच्या पोटी भगवंताचा जन्म होणार. त्रैलोक्यातील सर्व देवदेवतांना संतान आनंद झाला. यापूर्वी त्रेतायुगामध्ये वैकुंठाधिपती नारायण भगवंताच्या दर्शनाला सनकादिक हे चारी बंधू आले होते. आणि या चारू बंधूंना विष्णू दर्शनात गेले असता त्यांना दिगंबर अवस्थेत पाहून जय विजय यांनी त्यांची चेष्टा केली, त्यांना हसले. उन्मत्तपणाने त्यांना विष्णू दर्शनात त्यांनी मज्जाव केला. तेव्हा त्या चारी सनतकुमार बंधूंनी त्यांना शाप दिले की तुम्ही दैत्यकुळात 3 जन्म घ्याल आणि तुम्हाला ठार करण्यासाठी भगवंत जन्म घेईल. लक्षात ठेवा, तुम्ही भगवंताशी वैर करा आणि 3 जन्मात मुक्त व्हा. मग 3 जन्मात मुक्त होणं म्हणल्यानंतर त्यांची जे 3 जन्म पास झाले ते सत्ययुगामध्ये हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्यक्षाला ठार करण्यासाठी भगवंतानं वराह अवतार घेतला आणि हिरण्यकशिपूला ठार करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये ते जय विजय रावण कुंभकर्ण झाले. रामप्रभूला अवतार घ्यावा लागला आणि रामप्रभूनं रावण कुंभकर्णाला ठार केलं. द्वापार युगामध्ये हे जय विजय शिशुपालन दंतवक्र झाले. कृष्ण भगवंताला अवतार घ्यावा लागला आणि कृष्ण भगवंताने अवतार घेऊन या शिशुपाल आणि दंतवक्राला ठार केला. अशा प्रकारे द्वापार युगामध्ये अनेक दुष्ट माजली होती. त्या दुष्ट दैत्याचं कृष्ण परमात्मानं निर्दालन करून या भूमीचा भार हलका केला. साधारणतः ही कथा असेल बघा 5688-89च्या आसपास किंवा 5684च्या आसपासची कथा असेल. द्वापार युगातली कथा आहे. मथुरा नगरीचा भोज राजा कंस आणि उग्रसेनचा मुलगा म्हणजे हा कंस राजा उग्रसेनचा पुत्र होता. त्याची लाडकी बहीण होती, चुलत बहीण देवकी. या देवकीचा आणि ह्या देवकी म्हणजे देवकाची कन्या होती, याची चुलत बहीण होती. या देवकीचा विवाह ठरला होता वसुदेवाबरोबर आणि सगळीकडे धामधूम चालली होती विवाहाची. भव्य मंडप उभारले होते, सुंदर सुंदर निवासस्थाने होती. आता तिथं काय कमीच नव्हतं ना, सगळा भूभाग सुपीक होता. राजा होता, स्वतः राजाच्या घरचं लग्न होतं. स्वतः कंस जातीनं त्या विवाहामध्ये उपस्थित होता, सहकार्य करू लागला, मदत करू लागला. आणि त्याचं कंसाचं या देवकीवर फार प्रेम होतं. सख्या बहिणीपेक्षा तो या चुलत बहिणीवर जास्त प्रेम करत. मत्स्य, कुरु, पांचाळ, सुरसेन, मगध, यादव हे सगळं सैन्य आपापल्या सैन्यासह तिथे विवाहाला आलं होतं. जरासंध होता, दंतवक्र होता, शिशुपाल होता, पौंड्रक होता, काशीराजे होते, भीम, दुर्योधन सगळे आले. आज देवकाची कन्या देवकीचा विवाह होता. खरं म्हणजे
कृष्ण जन्माच्या अगदी जर या पूर्ण भूभागाची पार्श्वभूमी पाहिली तर एक लक्षात येईल, इथं 2 मोठाले गणराज्य होते, गणराज्य पद्धतीच होती. आणि या मोठाल्या गणराज्याच्या मोठाल्या राजांच्या आधिपत्याखाली छोटे छोटे गणराज्य होते. असे 2च मोठाले राज्य होते, रिपब्लिक, संघराज्य. एक होतं उत्तर प्रदेशामध्ये उग्रसेनाचं संघराज्य. उग्रसेनाच्या आधिपत्याखाली मत्स्य, कुरु, पांचाळ, सुरसेन, मगध, यादव हे छोटे छोटे राज्य, गणराज्य. हे झालं उत्तर प्रदेशाचं. उग्रसेन मेन, उग्रसेनाच्या आधिपत्याखाली सगळे छोटे छोटे राज्य. MP मध्ये दुसरं एक महाप्रबळ असं संघराज्य होतं, ते म्हणजे जरासंधाचं. आणि जरासंधाच्या आधिपत्याखाली हे दंतवक्र, शिशुपाल, पौंड्रक, काशीराजे, भीमक, दुर्योधन, कालयवन हे सगळे MP साईडचे याच्या आधिपत्याखाली. म्हणजे तुल्यबळ 2च राजे प्रमुख होते, एक उग्रसेन, दुसरा जरासंध. आणि यांचं नेहमीच युद्ध होत होतं. पण आज जो विवाह होता तो UP आणि MP दोन्ही साईडचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण उत्तर प्रदेशामधला वसुदेव होता आणि मध्य प्रदेशामध्ये देवकी होती. आणि त्यामुळे या ठिकाणी हे सगळे राजे विवाहाच्या निमित्ताने एकत्र आले होते. विवाह संपन्न झाला, विदाईची वेळ आली आणि पतिगृहितीला पाठवण्यासाठी रथावरती स्वतः भाऊ कंस बसलेला होता. तो सारथ्य करू लागला. सगळ्यांना आनंद झाला. काही अंतरावर रथ जाताच आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, अरे कंसा, तुला या देवकीच्या 8व्या गर्भापासून मृत्यू होईल. या देवकीचा 8वा पुत्र तुझा कर्दनकाळ होईल. आकाशवाणी ऐकून कंसाची मती फिरली, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याच्यामध्ये संशय उत्पन्न झाला. भगिनी प्रिय असणारा कंस क्षणातच भगिनी द्वेषी झाला, भयानक क्रूर झाला. त्याने लगाम ओढून रथ थांबवला आणि तो त्या आकाशवाणीकडे पाहून मोठ्याने म्हणाला, अरे 8व्या पुत्राला जन्म द्यायला ही जिवंत राहिली तर 8वा पुत्र नंतर होईल ना, आणि ही जर मेली तर 8वा पुत्र कुठून होणार? थांबा, मी हिला आत्ताच ठार करतो. असं म्हणून त्याने म्यानातून तलवार काढली आणि वसुदेवानं त्याचा हात धरला. हात धरल्यावर वसुदेव गयावया करू लागले. वसुदेव म्हणाले, अहो आत्ता कुठं आनंदाचा क्षण 1-2 मिनिटे झाली नाही, आनंदाचा क्षण संपला नाही, ओसरला नाही, आणि एवढं तुम्ही तिची हत्या करता. एक लक्षात घ्या, ही अबला आहे, हिच्यापासून तुम्हाला धोका नाही. तुम्हाला धोका हिच्या 8व्यापासून आहे ना, मग भगिनीची हत्या का करता? मी हिला होणारे सगळेचे सगळे पुत्र तुम्हाला आणून देईन. मी तुम्हाला वचन देतो. वचन, हा वसुदेव सत्यवचनी होता आणि म्हणून दुष्ट कंसाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो शांत झाला. पण त्यानं वसुदेव देवकी दोघांना कारागृहात टाकलं आणि सांगितलं, इथून पुढे होणारे सगळे पुत्र तुम्हाला आणून द्यायचे. आणि कारागृहाच्या भोवती कडक पहारा ठेवला की मुलं झाली की ती माझ्याकडे आली पाहिजे. पहिला पुत्र झाला, त्यानं कंसाला आणून दिला. आता कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली. त्यानं विचार केला की हा वसुदेव हा सत्यभाषणी, तो खोटं बोलणार नाही, आणि मला याला मारून काय उपयोग आहे? ते गोंडस बाळक पाहिलं, विचार मनात आला. त्याच्या मनात दया आली की 8व्यापासून मला भीती आहे, याला मारून काय? म्हणून तो पुत्र देवकीला परत केला. देवकीला खूप आनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही हो. कंसाच्या पापाचा घडा लवकर भरावा म्हणून नारद कंसाकडे आले. नारद कंसाकडे आल्यानंतर त्याला म्हणाले, काय म्हणाले आकाशवाणी? तर मला आकाशवाणीने सांगितलं की 8व्यापासून मला धोका आहे. अरे पण 8वा कुठून मोजणार? ते नाही सांगितलं. मग ते म्हणले, या देवांच्या नादी लागू नको म्हणे. या देवाची लीलाच न्यारी म्हणाली.
ते एखाद वेळेस म्हणतील आम्ही पहिल्या नंबरपासून 8वा मोजणार. पहिल्या नंबरपासून जर 8वा मोजला तर 8वा येईल. पण दुसऱ्या नंबरपासून जर 8वा मोजला तर पहिलाच 8वा तो लक्षात ठेव. समजा त्यांनी सांगितलं आम्ही नाही, आम्ही 2 नंबरपासून मोजणार. 2 नंबरपासून मोजणार म्हणल्यानंतर तू सोडून दिलेला 8वा होईल. 3 नंबरचा दुसरा होतो, 4 नंबरचा तिसरा होईल, 5 नंबरचा चौथा होईल, 6 नंबरचा 5वा होईल, 7 नंबरचा 6वा होईल, 8 नंबरचा 7वा होईल आणि 1 नंबरचा 8वा होईल. पण 2 नंबरचा पहिला होत असतो लक्षात ठेव. जर 2 पासून मोजलं तर त्याला पटलं. मग म्हणला मी सगळे मारू. तेवढं मी कशाला सांगू तुला सगळे मार म्हणून, तू तुझं पहा, कारण मी कशाला पाप करू म्हणे तुला सांगू म्हणे. आणि मग त्याच्या डोक्यात बसलं. तो कारागृहात कारागृहात येऊन त्यानं देवकीला दिला. तिथं तो पहिला गर्भ घेतला, गरगर फिरून दगडावर आपटला आणि मारला. आता लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 मुलं ठार केली. आता गंमत अशी आहे की हे 6 मुलं ठार करण्याचे कारण काय? कृष्ण परमात्मा सारख्या भगवंताला कारागृहात जन्म व्हावा आणि त्याला या दुष्ट दुर्जनापासून, या कंसापासून वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न व्हावे. ज्यावेळेस 6 मुलं मारले आणि 7वा गर्भपात झाला. आता गर्भपात झाला नव्हता, भगवंतानं तो 7वा गर्भ ट्रान्सफर केला होता तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये. पण इकडे गर्भपात झाला. आता भीती वाटू लागली या दोघांनाही, वसुदेव देवकींना, की आता 7 गेले, आता 8व्याचं काय होईल. म्हणून त्यांनी गर्गमुनीला बोलावून घेतलं. गर्गमुनीला सांगितले की अशा प्रकारे 6 मुलं मारले, 7व्याचा गर्भपात झाला, आता 8व्याचं जर असं काही झालं तर काय करा. गर्गमुनीने सांगितलं की आपण देवी भागवताचं 9वं पारायण करा. पण ते म्हणाले इथे या कारागृहात मला देवी भागवत कसं करता येईल. मी तुम्हाला काय खर्च लागेल तो सगळा खर्च देतो. माझ्या नावानं संकल्प सोडून तुम्ही स्वतः देवी भागवत केला. विंध्यचल पर्वतावर जाऊन देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी अष्टभुजेचं मंदिर आहे, तिथं जाऊन गर्ग ऋषीने तपश्चर्या केली. देवी भागवताचं पारायण केलं 9 दिवस आणि कृष्ण परमात्माचा प्राण पुढे वाचला. आता हे कृष्ण परमात्म्यासारख्या भगवंताचं काय प्रारब्ध होतं, त्याचं कसं होतं म्हणजे पूर्वजन्मीचं संकेत होतं. कसं संकेत होतं की आईवडिलाचं पूर्वसंचित किंवा मुलाचं पूर्वसंचित याच्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुलाचं जरी पूर्वसंचित वाईट असेल त्याची थोडीफार झळ आईवडिलांना बसते, आणि आईवडिलाचं जर पूर्वसंचित वाईट असेल त्याची झळ मुलांना बसते. हे ठरलेलंच आहे. आता इथे या वसुदेव देवकीचं पूर्वसंकेत असं होतं, म्हणतात की एकदा या वसुदेव म्हणजे कश्यप राजा आणि देवकी म्हणजे द्वितीय आदिती म्हणजे ह्या देवकी आणि रोहिणी या दोघी जन्माला पुढे आल्या. कश्यपाला वसुदेव व्हावं लागलं आणि वसुदेवाच्या दोन्ही पत्नी यांना रोहिणी आणि देवकी व्हावं लागलं. आता हे का व्हावं लागलं तर काय झालं माहिती आहे का, या कश्यप राजाने एकदा यज्ञ केला आणि यज्ञासाठी त्याला गायी पाहिजे होत्या, म्हणून त्या गायी त्यांनी वरुणाकडून आणल्या. आता पूर्वी गोधन हे धन होतं, पैशानं व्यवहार नव्हता, गायी द्यायच्या घ्यायच्या असं धन चालायचं. मग त्या गायी त्यांनी परत मागितल्या, पण याने दिल्या नाही, टाळाटाळ केली, सगळं झालं. त्याने ब्रह्मदेवाकडे गेले वरून आणि त्यांनी सांगितले यज्ञापुरत्या मला गाय मागल्या, यज्ञ झाल्यानंतर मला त्या गायी दिल्याच नाही, ब्राह्मणाला दान दिल्या, मला त्या गायी परत केल्या नाही म्हणाले. मग तिथं ब्रह्मदेवासमोर वरुणानं शाप दिला की तू मला गायी परत केल्या नाही ना, तुला भूतलावर 1 जन्म घ्यावा लागेल आणि तू त्या ठिकाणी गायीचीच सेवा करशील. संपलं म्हणजे, बाकी मला काही गरज नाही. आता स्वर्गात राहणारा परमात्मा परमेश्वर असणारा कश्यप राजा, कश्यप ऋषी चला भूतला आणि त्यांच्या तुझ्या दोन्ही पत्न्या
यांनाही भूतलावर मृत्यूलोकात जन्म होईल. आता तेही त्यांना जन्म, त्या जन्माच्या अगोदर दितीनं अदितीची कथा अशी आहे की या दितीला असुरांना अदितीला देव झाले, तर अदितीला आधी पुत्र झाले. त्यावेळेस दिती आसुसलीन तिनं कश्यपाला सांगितलं की मलाही पुत्र व्हायला पाहिजे. शेवटी कश्यपाने ठीक आहे म्हणाले. पुढे तिला दिवस गेले, पण आधी हिला पुत्र झाला. आणि हिचा पुत्र म्हणजे काय, इंद्रासारखा होता. त्या पुत्राच्या मदतीनं या अदितीनं त्या दितीचा गर्भपात केला आणि त्या गर्भाचे 99 तुकडे केले. पुढे ती कथा आहे, ती मरुद्गणाची कथा. अदितीनं दितीला राग आला, माझ्या गर्भाचा तू विनाश करून माझ्या गर्भाचे तुकडे केलेस ना, मी तुला सोडणार नाही. मी ज्यानं तुला हे तुकडे केले त्याला मी शाप देणार. मी तुला देते की तू माझ्या गर्भाचे तुकडे केले. द्वापार युगामध्ये तुला गर्भ जे ते कारागृहात होतील पुत्र, आणि ते सगळे पुत्र ठार केले. तर ते 6 पुत्र मारले जाते. आणि म्हणून या कारागृहामध्ये त्या वसुदेव देवकीचा जन्म झाला. हे कश्यप आदिती पूर्वजन्मीचे. आणि कालनेमी नावाचा जो दुष्ट राक्षस राम काळातला होता, त्रेतायुगातला, तोच कंस म्हणून जन्माला आला. आणि त्या कंसाने या दुष्ट मुलांना ठार केलं. बरं, या दुष्ट मुलांनाही शाप मिळालेला होता. हे कालनेमीचे पुत्र होते. कालनेमीचे हे पुत्र एकदा ब्रह्मदेवाला हसले. ब्रह्मदेवानं शाप दिला. शाप दिल्यानंतर त्यांचा जन्म हिरण्यकशिपूच्या पोटी झाला. आणि हिरण्यकशिपूच्या पोटी झाल्यानंतर त्यांना जेव्हा हे ज्ञात झालं, कळालं की आपल्याला ब्रह्मदेवाच्या शापामुळे आपण आसूर झालोच गड्या, तर त्याने तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. हिरण्यकशिपूला राग आला की मी स्वतः परमात्मा परमेश्वर असताना माझ्या राज्यात मी कोणी नारायणाचं नाव घेऊन असं म्हणत असताना या 6 पोरांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. त्याने त्या 6 पोरांना शाप दिला की तुम्ही काही काळ निद्राधीन व्हा आणि नंतर तुमचं द्वापार युगामध्ये कारागृहात जन्म होईल आणि तिथं तुम्हाला हा कालनेमी कंस म्हणून जन्माला येईल, तो तुम्हाला तिथं ठार करेल. अशा प्रकारची ही सगळी कथा आहे. आणि मग 6 मुलं ठार झाले. 7वा गर्भ जो आहे तो ट्रान्सफर केला. आता गर्भ ट्रान्सफर होतो हे आता नव्या पिढीला सांगायची गरज नाही, कारण या सगळ्याला त्या सरोगेट माता वगैरे सगळं माहिती. ते रोहिणी सरोगेट माता झाली, संपलं. पूर्वीच्या काळी ही कथा सांगायला थोडं लोकांना पटत नव्हती, पण आज विज्ञान आता पुढे गेलं. म्हणजे आमचं धर्मशास्त्र आमचं किती जुनं आहे. त्या काळात जर गर्भ ट्रान्सफर होत होता तर आताच्या काळात पण गर्भ ट्रान्सफर व्हायला. आणि म्हणून हा 7वा गर्भ तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये तिथं त्याची वाढ झाली. शेषानं त्या ठिकाणी कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून बलराम म्हणून तिथं जन्म घेतला रोहिणीच्या पोटी. म्हणजे 7वे बलराम झाले. अशा रीतीने इकडे वल्गना झाली. देवकीचा गर्भपात झाला. ही गोष्ट कंसाच्या कानावर गेली. तो मला बरं झालं म्हणला, आपोआप म्हणला मेलं ते, ठीक झालं. पण आता 8व्याची म्हणला काळजी घ्या म्हणला, कारण 8वा हा माझा कर्दन काल आहे. आणि म्हणून 8व्याची काळजी घ्या म्हणून त्यानं त्या ठिकाणी जे ते नोकर चाकर वाढवले, पहारा कडक केला, 24 तास सशस्त्र पहारा ठेवला. तासाला मला बुलेटिन द्या म्हणला, बातमीपत्र काढा, मला प्रत्येक वेळेस कळवत जा काय चाललं आहे, कुठपर्यंत आलं आहे, तिच्या अवस्थेवर लक्ष ठेवा म्हणले. हा आता म्हणाले लक्ष ठेवा, 8वा महिना चालू आहे. 9व्या महिन्यामध्ये तर बारकाईनं डोळ्यात तेल घालून लक्ष द्या म्हणले, कारण 9 महिने 9 दिवस हे आपल्याला 9व्या महिन्याचे पुढचे 9 दिवस फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल, असं त्यांनी सगळ्याला सूचना दिली. मीटिंग घेतली. पण कृष्ण परमात्माने एप्रिल फुलच केलं, 9वा महिना लागूच दिला नाही. 8व्याच महिन्यात कृष्ण परमात्मा जन्मले. त्यामुळे त्याचं सगळं प्रशासन कोलॅप्स झालं. आता गंमत झाली की
रोहिणीला पुत्र झाला, सगळ्यांना आनंद झाला. तसा यशोदेला व्हावा अशी गोकुळामधल्या सगळ्यांची इच्छा होती बघा. पण योगायोग असा झाला की यशोदेलाही दिवस राहिले आणि देवकीला दिवस राहिले. दोघी बरोबरच गरोदर राहिले. दोघीचाही 7वा संपूर्ण 8वा प्रारंभ झाला होता. आणि अशा रीतीनं हा 8वा बालक इकडे देवकीच्या पोटात वाढत होता. तर 8वी आदिमाआदी शक्ती त्या यशोदेच्या पोटात वाढत होती. तिच्या पोटात माया होती आणि यांच्या पोटात ब्रह्म होता. अशा प्रकारे दोघांची वाढ चालली होती. यांना सांगितलं, सावध राहा, लक्ष द्या, 9वा महिना लागताच मला कळवा आणि काळजी घ्या असं म्हणाले. पण 8व्या महिन्यात सुरू झाला आणि 8व्या महिन्यामधला श्रावणमध्ये कृष्णाष्टमी बुधवार होता. वातावरण शुद्ध होतं, निर्मळ होतं, आकाश मेघांनी भरलं होतं, हवेत गारठा होता, पाऊस कोसळत होता, यमुनेचं पाणी वाढत होतं, पवित्र दिवस होता, ग्रहवार उत्तम होते, तिथी उत्तम होती, सर्व काही अनुकूल होतं. आणि 9वा लागण्याच्या आधीच 8व्या महिन्यातच श्रावण महिन्यामध्ये मध्यरात्री बरोबर 12 वाजता वसुदेव देवकी जागे होते आणि देवकीच्या पोटामध्ये काहीतरी गडबड सुरू झाली होती. जसजशी रात्र वाढील तसतशी तिला तिच्या पोटातल्या बाळाची चाहूल लागत होती. आता खरं म्हणजे पोटात बाळ होतं का? अहो, हा सगळा भ्रम होता. भगवंत निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार भगवंत सगुण रूपात प्रकट झाला, चतुर्भुज रूपात. पण हे सगळा भ्रम, ही सगळी माया भगवंताने निर्माण केली. यावर तिला डोळे पण लागले होते, त्यानंतर ते बाळ पोटात हालचाल करतो, सगळं ते सगळा भ्रम होता. आणि ही देवकीची अस्वस्थता स्वतः वसुदेव पाहत होते, बेचैनी पाहत होते. अष्टमीची मध्यरात्र होती, 8वा महिना होता, 8वा गर्भ होता, अभिजात नक्षत्र होतं, विजयी मुहूर्त होतं. आणि अचानक कसलाही त्रास न होता, वेदना न होता देवकीच्या त्या पुत्रांनी रात्री 12 वाजता जन्म दिला. कसा जन्म झाला? उदरातून नाही, एकदम प्रकाशाचा झोत आला. दोघांचे डोळे पाहिले, दोघांनी डोळे झाकले एकदम, आणि डोळे झाकल्याबरोबर एका क्षणात त्या ठिकाणी चतुर्भुज भगवंत अवतरले. शंख, चक्र, गदा, पद्म हाती होते. प्रकाशाचा झोतच असा होता म्हणतात विजेचा, की एकदम ज्यांचे डोळे दिपल्या गेले, डोळे दिपल्यावर पाहतात तर पुढे चतुर्भुज रूपात पुत्र तिच्या जवळ. पण त्रास नाही, कर्ण नाही, वेदना नाही, काहीच नाही. अशा रीतीने तर पुत्र त्या ठिकाणी स्वर्गातून प्रकट होता. स्वर्गात दुंदुभी वाजली, देवा ठिकाणी फुले उधळली, स्वर्गात अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन करू लागले. क्षणात दोघांना मोहनिद्रा लागली आणि डोळे उघडून पाहतात तर समोर भगवंत. मग त्या भगवंताला त्यांनी विनंती केली, देवा, तुम्ही चतुर्भुज रूपात इथं जन्माला आला. हा दुष्ट दुर्गुणी दुराचारी कंस हत्या करण्यासाठी मागे लागलेला आहे. म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही 2 हाताची मुरली धरवा. विनंती केल्याबरोबर क्षणामध्येच दोघांचे डोळे झाकले, मोहनिद्रा लागली. मोहनिद्रा लागल्याबरोबर 2 हाताचा मुरलीधर समोर प्रकट. आणि मग त्या दोघांनी त्या कृष्ण भगवंताला नमस्कार केला, म्हणून त्याची प्रार्थना केली. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. ते म्हणाले, देवा, आता तुम्ही पुढचा मार्ग दाखवा. आम्ही घोर संकटात आहे, या संकटावरून आम्हाला मुक्त करा. भगवंत म्हणले, काही काळजी करू नका म्हणा, मला गोकुळात नंदा घरी न्या. मज नेई गोकुळाला नंदाच्या घराला. तिथे यशोदा प्रसूत झाली नाही, तिनं योग मायेला जन्म दिलेला. ती योग माया आणून कंसाला द्या, मी गोकुळात वाढेल. भगवंताची माया अशी होती की सगळ्या पहारेकऱ्यांना गाढ झोप लागली होती. आपोआप दरवाजे उघडले. त्यांनी सांगितलं भगवंताने की दरवाजे आपोआप उघडतील, तुमच्या साखळ्या कुलूप तुटतील,
तुम्ही मला गोकुळात नेऊन सोडा आणि आल्यानंतर परत हे सगळं पूर्ववत होईल. त्याप्रमाणे पायातले ते बेड्या सुटल्या, दरवाजे उघडले, सगळ्या सेवकांना मोह निद्रा लागली. मग त्या अशा वसुदेवाने तिथं असलेल्या एका टोपलीमध्ये एक वस्त्र गुंडाळलं भगवंताला आणि ती टोपली डोक्यावर घेऊन ते बंदीखान्यातून बाहेर पडले. द्वारपाल गार झोपलेले होते. पाऊस पडत होता. शेषनागांवरती फणा धरला होता छत्रासारखं आणि बाळाचे पाय पाळण्यातून बाहेर निघाले होते. ते बाहेर निघालेले पाहून यमुनेतून चालले होते. यमुनेला असं वाटत होतं की मी केव्हा प्रभूचं दर्शन घेईन म्हणून यमुना उतावीळ झाली होती. ती यमुना नदी वर 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 पाणी येऊ लागलं. शेवटी याच्या तोंडात पाणी चाललं, वसुदेवाच्या नाकात पाणी चाललं. त्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं की ही सगळी त्या यमुनेची माझ्या दर्शनासाठी धडपड चालली आहे, पण माझ्या पित्याच्या नाकात पाणी चाललं आहे. वरतून त्यांनी पाय खाली काढला आणि यमुनेला दर्शन दिल्याबरोबर त्या स्पर्श होताच, दर्शन होताच यमुनेनं वाट मोकळी करून दिली. ते पाणी जे म्हणतात छातीपासून कमरेपासून जे खाली तर घोट्यापर्यंत चाललं आणि त्या घोट्याभर पाण्यातून वसुदेव गोकुळात येऊन पोहोचले. नंदबाबाच्या घरी सगळ्या गोकुळामध्ये आल्यानंतर सगळीकडे सामसूम होती. बरं तिथं काय त्या काळामध्ये कड्याकुलप कोणी लावत नव्हते, पण सगळे झोपलेले होते, गाढ झोपीत होते. सगळीकडे शांत वातावरण. यशोदा देखील गाढ झोपीत होती. तिला माहीत नव्हतं की आपला 8वा महिना लागताच या 8व्या महिन्यामध्ये यशोदेला वेदनारहित प्रसूती होऊन कन्या झाली होती. पण काय झालं आणि काय नाही याची तिला कल्पना नाही. झोपेतच होती. योगमाया तिथं होती. ही योगमाया म्हणजे अष्टभुजा, आदिमाया आदिशक्ती भगवती आहे. आणि योगमायेचा जन्म झाला आणि तिला ग्लानी आली होती, म्हणून तिला पुत्र झाला का कन्या झाली याची काही तिला कल्पना नव्हती. वसुदेवानं भगवंतानं सांगितल्याप्रमाणे तिच्या पुढ्यामध्ये भगवंताला ठेवलं आणि त्या योगमायेला त्या कपड्यात गुंडाळलं आणि ते योगमायेला गुंडाळून ती टोपली घेऊन वसुदेव आले. वसुदेव बंदीशाळेत पोहोचतात. त्यांना परत बेड्या पडल्या, दारांना कड्या कुलप पडले आणि त्या मायेनं ती मुलगी मोठ्यानं रडू लागली. टॅहा 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 आवाज ऐकल्याबरोबर सर्वजणांना जाग आली. सर्वजण जाग आल्यानंतर पाहतात तिथल्या दासी, नर्स, पहारेकरी सगळे जागे झाले आणि जागे झाल्यावर पाहतात तर मुलगी झाली. कंसाला जाऊन बातमी दिली. त्याने सांगितलं, मुलगी हो की मुलगा हो, तो माझा काळ आहे, मी त्याला ठार करणार. कंस आला आणि त्यानं त्या योगमायेला धरलं आणि गरगरा फिरून तो त्या शिळेवर आपटणार. तेवढ्यात त्यांना हात वर नेल्याबरोबर ती तशीच हातातून सुटली आणि आकाशात निघून गेली. आकाशात गेल्यावर तिनं अष्टभुजेचं रूप घेतलं, दिव्य रूप धारण केलं आणि ती कंसाला म्हणाली, अरे मूर्खा, विनाकारण निर्दोष बालकांना मारून तुला काय मिळणार आहे? तुझा शत्रू 8वा गर्भ तुला मारण्यासाठी जन्माला असून तो सुखरूप आहे. कंसाला खूप पश्चाताप झाला. वसुदेव देवकीला त्यांनी मुक्त केलं आणि क्षमा मागितली आणि तो राजवाड्यात निघून गेला. आणि अशा रीतीनं नंदबाबा उठले. ब्रह्ममुहूर्तावर नंदबाबा गोठ्यात निघून गेले. आता कृष्ण परमात्मानं पाहिलं की आई गाढ झोपेते, मी केव्हाचा आलोय, माझं कोणी स्वागत करत नाही, माझी कोणी दखल घेत नाही, मला कोणी बोलत नाही, म्हणून आधी आपण रडून आईला जाग आणावी, म्हणजे मग आपल्या आगमनाची खबर सगळ्यांना मिळेल आणि मग आपलं इथं कोडकौतुक होईल. म्हणून त्यानं रडायला सुरुवात केली. कृष्ण परमात्मानं रडायला सुरुवात करतात यशोदेला जाग आली. पाहतात तर मुलगा झाला. तिला खूप आनंद झाला. बाळाच्या रडण्याचा आवाज आत्यानं ऐकला. नंदबाबाची बहीण सुनंदा ही मुद्दाम बाळणपणासाठी आली होती. त्या सुनंदाने आवाज ऐकला आणि येऊन पाहती तर बाई किती म्हणजे सुंदर मुलगा झाला. अरे बापरे, तिला एवढा आनंद झाला म्हणतात की त्या आनंदाच्या भरामध्ये दादाला आवाज द्यायला सुरुवात केली.
जो दादा त्या गाईच्या गोठ्यामध्ये साफसफाई करायला गेली होती, ते दूध काढायला गेली होती आणि मोठ्यानं तिनं आवाज दिला की अरे दादा वहिनीला बाळ झालं, दादा वहिनीला बाळ झालं, दादा वहिनीला बाळ झालं. बरं, गोकुळातली सगळी घरं जवळजवळ होते. ही बातमी ताबडतोब वाऱ्यासारखी सगळीकडे गोकुळात पसरली. आणि मग काय पाहायचं, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अशा रीतीनं सगळीकडे बातम्या कळाल्या. आणि मग ताबडतोब सगळ्या स्नान वगैरे करून रंगीबेरंगी कपडे घालून त्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आल्या. ब्राह्मण आले. ब्राह्मणाला यांनी नंदबाबांनी दान केलं. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी सगळे हे गोपी आले, टिपऱ्या घेऊन आले होते, रंगबिरंगी कपडे घेऊन आले होते. ब्राह्मणाने वेदोक्त आशीर्वाद दिले. त्यानंतर या सर्वांना योग्य तो वस्तुदान दिल्या. लोक भेटवस्तू घेऊन आले होते. लोक आनंदाने तिथं गाऊ लागले आणि म्हणू लागले, नंद को आनंद भयो जय कन्हैया लाल की, यशोदा को लाला भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की, गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. अशा रीतीनं सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि कृष्ण जन्माचा महोत्सव गोकुळात उत्तम रीतीनं पार पडला. झालेली कथा श्रीकृष्ण परमात्म्याची चरणी समर्पित. कथेला पूर्णविराम. कृष्ण 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 कृष्ण. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.